चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदावासा चिदंबर नमोस्तुते. सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. जय चिदंबर. राजाराम महाराजांचा अभंग आपल्या मनाला काय बोध करतोय ते पाहूया. बोध ग्रहण केलं पाहिजे, मथन केलं पाहिजे. ज्या प्रकारे आपण ताक घुसळून ते लोणी वर काढतो. लोणी म्हणजे काय आहे? शुद्ध ज्ञान. आणि जोपर्यंत तो लोणी वर येत नाही आपल्याला, आपण ताक घुसळत राहतो. शुद्ध ज्ञान येण्यासाठी वर आपल्याला प्रपंचात मथन करावा लागतो. काय सार काय आहे, असार काय आहे, निजसार काय आहे त्याला धरावं. सत काय आहे, असत काय आहे, शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे. जे काही आपल्या कामाचा नाही आहे ते सगळं काही सोडून देणेच परमार्थ आहे. परमार्थात आल्यावरती एकच लोणी शुद्ध ज्ञान. काय ते नाम चिदंबर. सर्व नामाचा जो सार आहे तो लोणी आपल्या हातात आला पाहिजे. बाकी सगळं अशाश्वत सोडायचं आहे. तेच परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे दुसरं काही नाही. अशाश्वत वस्तूंना सोडायचं, शाश्वत वस्तूला धरायचं. काय म्हणतात राजारामजी महाराज? चित्ती असे दृढ भाव, देह भाव करी वाव, सर्वाभूती पाहे देव, ऐसा जयाचा स्वभाव. भक्त म्हणजे तयासी, बोधे निववी बहुतासी, शुद्ध भक्ताची लक्षणे, चिदंबर दास म्हणे. जय चिदंबर. काय म्हणतात राजारामजी महाराज? चित्ती असे दृढ भाव. दृढ भाव, एकच भाव. काय? मी आणि तू वेगळा नाही. चिदंबर आणि मी वेगळा नाही. चिदंबरच सर्वस्व आहे. सर्वसत्ताधीश परमात्मा तो माझ्या जवळ आहे, माझ्या हृदयी वास करतो, हृदयस्थ आहे. असा चित्ती दृढ भाव धरला तर त्या चित्तातून जन्मजन्मांतराचे वासनाचे बीज जे आहेत ते जळून नष्ट होऊन भस्म होऊन जातात. देहभाव करी वाव. देहभाव जेव्हा चित्तात आपला एकच दृढ भाव असेल की परमात्मा वाचून माझं कोणीच नाही आहे, तेव्हा देहभाव करी वाव. तिथे संधीच नाहीये देहभावाला. तिथे काही चान्स नाहीये. देहभाव धरायला सुद्धा चान्स नाहीये. किंवा चित्तात एकच आहे, दोन लोक राहू शकत नाही. मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नहीं. मैं से मतलब है ये झूठा मैं जो अपने आप को समझता है मैं सब कुछ हूँ, मैं ही करता हूँ, ये झूठा मैं अहंकार जो है वो जब रहेगा तो हरी वहाँ नहीं रहेगा. और जब हरी रहेगा तब वहाँ मैं नहीं रहूँगा. तो जब हरी है तिथे देहभावासाठी काहीही चान्स नाही आहे. सर्वाभूती पाहे देव, ऐसा जयाचा स्वभाव. आता त्याचा स्वभाव काय कसा आहे? चित्ती जेव्हा त्याचा भाव दृढ झालेला आहे की चिदंबराशिवाय कोणीच नाहीये, मग सर्वाभूती तो काय पाहणार? सर्वाभूती देवच पाहणार आहे. देव पाहणार म्हणजे काय? देव पाहणार म्हणजे एकच चैतन्य सर्वत्र भरलेला आहे, सर्वव्यापी आहे तो चैतन्य. असा स्वभाव होऊन जातो त्याचा. भक्त म्हणीचे तयासी, बोधे निववी बहुतासी. कुणाला भक्त म्हणावा आपण? जो सगळ्यांना त्याला जे मिळालेलं आहे वस्तू, ते वस्तू सर्वांना वाटावं आणि सर्वांचे मन शांत करावे, त्यांना समाधान मिळालं पाहिजे असा ज्याच्या चित्ती असतो त्याला भक्त म्हणावा. आपण स्वतः जाऊन एक बोर्ड लावून घेऊ नये मी भक्त आहे म्हणून. किंवा तुम्ही मला व्हेरी गुड म्हणणार की वा दीपाताई खूप छान भक्त आहे, मोठी भक्त आहे, आणि उद्या जाऊन मी तुम्हाला हो तुम्ही छान भक्त आहे, तुम्ही छान म्हटलं, हे व्हेरी गुड म्हणणे हे सगळं काय आहे? हे सगळं दांभिक आहे. ह्याने आपल्याला काहीही मिळणार नाही आहे. आपल्याला भक्त कोणी म्हणावा? तू माझा भक्त आहेस असं कोण म्हणावं? स्वतः देवाने येऊन म्हणावं की हा माझा भक्त आहे. आपण एकमेकांना तिथे व्हेरी गुड आणि एक्सलंट म्हणू नये. खूप छान झालं, खूप छान झालं. काय खूप छान झालं? तो वदवून घेतोय तर याच्यात आपलं काय आहे? देहाभिमान जोपर्यंत आहे आपण एकमेकांना व्हेरी गुड म्हणत राहणार आहोत. मी तुम्हाला व्हेरी गुड म्हटलं, तुम्ही परत मला व्हेरी गुड म्हणणार. मी तुम्हाला नाही व्हेरी गुड म्हटलं, तुम्ही मला व्हेरी गुड नाही म्हणणार. हे सगळं देहाभिमानाला चिटकून आहेत. हा व्हेरी गुड म्हणणे, मान सन्मान
सगळं काही देहाभिमानाची लक्षणं आहेत. जो खरा भक्त असतो, स्वामींनी काय केलं, सगळ्यांच्या ज्याच्या आख्यानापर्यंत आतापर्यंत आपण ऐकलो आहोत, स्वामींनी सांगितलं त्यांना, जे गर्वाभिमानी होते, जे अभिमानी होते, देहाभिमान धरून भक्तीचं दांभिक भक्ती करत होते, त्यांना म्हटलं जा, माझ्याकडे काहीच नाही आहे, त्यांचे शरण जा, त्यांचे पाया पडा, त्यांच्याकडून आत्मज्ञान तुम्ही घ्या म्हणाले स्वामी त्यांना. स्वामी कुठेही म्हणाले नाही मी देतो तुम्हाला आत्मज्ञान म्हणून. का? हा माझा भक्त आहे म्हणून स्वामींनी त्याला अंकित केलं, स्टॅम्पिट केलं की हा माझा भक्त आहे त्याच्याकडे जा, हा माझा भक्त आहे त्याच्याकडे जा. राजाराम महाराजांनी काय केलं की अख्ख्या जगात जाऊन स्वामींचा नामाचा प्रचार केला, प्रचिती आणून दिली लोकांना, अनुभवात आले सगळ्यांना की स्वामी जवळ आहे, त्याचे नाव घ्या तर तुमचा उद्धार होईल. ते स्वतः जाऊन कुठेही म्हणाले नाही मी स्वामींचा मोठा भक्त आहे म्हणून. कुणी सांगितलं लोकांना राजाराम माझा भक्त आहे? तर स्वामींनी सांगितलं. ते आपणच जाऊन सगळ्यांच्या लोकांसमोर आपण सद्भक्त आहोत, सात्विक आहोत, असं आहोत, तसं आहोत असं मिरवू नये. असे मिरवतो जेव्हा आपण, ते देहाभिमानाची लक्षणं आहेत. आणि खऱ्या भक्ताचे लक्षण काय असतात की त्याच्या बोलण्याने बहुतासी निववी म्हणजे बहुतासी बोध करून, काय निजबोध करून की स्वामी कोण आहे, त्याची लीला काय आहे, कशासाठी आला आहे तो पृथ्वीवरती, भक्तासाठी आलेला आहे. म्हणून तुमचे मन जाऊन त्याचे चरण धरा रे, चरण धरा. त्यावेळेला तुमचे मन त्याच्या चरणात शांत होऊन जाईल. शुद्ध भक्ताची लक्षणे चिदंबरदास म्हणे, जो बहुतांना निवतो तो शुद्ध भक्त आहे. आणि त्याची लक्षणे राजारामजी महाराज जे आपल्याला सांगतात. म्हणून अभंग हे जाण राजाराम, स्वयंसिद्ध अभंग, प्रत्येक शब्द तिथे काय आहे, स्वयंसिद्ध आहे. अभंग वाचत गेलो, श्रवण केलं, मनन केलं, चिंतन केलं की आपण तरुण जाणार. कारण स्वतः कुणी लिहिलंय ते, ज्यांनी स्वामीला पाहिलं, सगुणात निर्गुणात पाहिलं, त्याच्यात एकरूप होऊन गेले, असे जेव्हा येऊन ते अभंग सांगतात, रचतात, आपल्यासाठी केलंय त्यांनी. म्हणून स्वयंसिद्ध अशा अभंगात आपल्या मनासाठी जे बोध केलेलं आहे ते बोध आपण कृतीत आणण्याचा प्रयत्न करूया, असं राजारामजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूया की तुमची कृपादृष्टी आम्हावरी राहो आणि आम्हाला स्वामी चरणी आमचं लक्ष लागू द्या, अशी आशीर्वाद द्या आम्हाला. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. जय चिदंबरी.